A super hello to my super kids out there. Today we are going to read the story Unbeatable Supermom Mary Kom. ही जी स्टोरी आहे ही कुणाची आहे? सुपर मॉम अनबीटेबलचा अर्थ काय झाला? अजिंक्य. अजिंक्य सुपर मॉम म्हणजे अशी आई जी अजिंक्य आहे. मॅरी कॉम. मॅरी कॉमच्या बाबतीत आहे स्टोरी. ऍक्च्युली ह्याच्यात थोडक्यात समरीमध्ये सांगितली आणि मेन ह्याच्यात एक इंटरव्ह्यू आहे. त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला तो आहे ह्याच्यामध्ये. तर आपण सर्वात आधी आज आपल्याला वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्टिंग करूया. So let's join the warming up exercise. So to start with warming up exercises, first of all, chit chat. Indian women who have made it to international levels in sports and games. भारतीय ज्या नाऱ्या आहेत, भारतीय वुमेन आहेत, त्यांनी इंटरनॅशनल लेवल वरती पण आंतरराष्ट्रीय लेवल्स वरती स्पोर्ट्स आणि गेम मध्ये खूप नाव कमावलं आहे. तर अशा प्रकारच्या कोणाही एका स्पोर्ट्स पर्सन वरती आपल्याला या जाणकार्या गोळा करायच्या आहेत. जसे की नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन. तुम्ही कोणत्याही एका स्पोर्ट्स पर्सनचं नाव लिहा त्याच्यात. कोणा मुलीचं, बाईचं म्हणजे जसं की जर जुन्यामध्ये पाहू तर आपण पीटी उषा होऊ शकते आणि आता नवीन मध्ये खूप आहेत नवीन नवीन मुली जी आहेत मैथिली राज आणि क्रिकेटमध्ये आहे तिचं नाव आणि अशाच प्रकारे बॅडमिंटन सायना नेहवाल आणि सगळे हे जितकेही आहेत तर कुणा एकाचं नाव लिहायचं. स्पोर्ट्स ऑर गेम कोणतं स्पोर्ट्स खेळते ती, लेवल रीच कोणचं लेवल त्यांनी पार केलेलं आहे, आउटस्टँडिंग अचीवमेंट्स त्याचे काय उपलब्ध्या आहेत आणि त्याला कोणते अवॉर्ड प्राइज किंवा टायटल्स असे मिळालेले आहेत. तर हे आपल्याला लिहायचं आहे गोळा करून. नेक्स्ट आहे इथे एक टेबल दिला आहे त्याला आपल्याला फिल करायचंय. नेम ऑफ द स्पोर्ट गेम. इथे काय करायचं आपल्याला स्पोर्ट्सचं नाव लिहायचं आहे. इथे आपल्याला प्लेस वेअर प्ले जिथे ते गेम खेळलं जातं. इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट. इंडिव्हिज्युअल म्हणजे की एकटं खेळलं जातं किंवा टीम पूर्ण टीम असते. स्पोर्ट्स इक्विपमेंट कोणचे लागतात. आता सपोज करा रेसलिंग. रेसलिंग म्हणजे काय? कुस्ती. कुस्ती जर आपण सोचली तर रेसलिंग लिहायचं. इथे प्लेस कुठे खेळलं जातं? ते सुद्धा ग्राउंड मध्ये खेळलं जातं. ठीक आहे ना, मातीत खेळलं जातं. रेसलिंग कसं आहे? इंडिव्हिज्युअल आहे आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट त्याच्यात काही लागतच नाही. अशाच प्रकारे आपण क्रिकेट लिहू तर क्रिकेट प्लेस कुठे खेळलं जातं? तर क्रिकेटचं हे ग्राउंड असतं. हे एक टीम इव्हेंट आहे आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट त्याच्यात काय लागतात? बॅट, बॉल, स्टम्प्स खूप सारे इव्हेंट चीजा लागतात. अशाच प्रकारे आपण फुटबॉल जर म्हटलं तर फुटबॉल कुठे खेळलं जातं? फुटबॉल ग्राउंडवरती खेळलं जातं. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल नाही आहे, एक टीम इव्हेंट आहे आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट काय लागतं? फुटबॉल लागतं, नेट लागतं. अशाच प्रकारे तुम्ही आणि काही फिल करू शकता. आता पहा नेक्स्ट आहे तुमचं कम्प्लीट द इंटरव्ह्यू विथ अन इमॅजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर टाउन सिटी स्टेट. एक आपल्याला असं काल्पनिक एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणजे की इंटरव्ह्यू तर खरोखरच राहिले पण एक सपोज करा की एक इमॅजिनरी कॅप्टन आहे लेडीज क्रिकेट टीमची तुमच्या शहरची, गावाची किंवा जिथे तुम्ही राहता तिथली. तर तो एक इंटरव्ह्यू आपल्याला असा एक हा पूर्ण करायचा. हा इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्युअर जे प्रसाद, जे इंटरव्ह्यू घेते त्याचं नाव आहे जे प्रसाद, त्याचं शॉर्ट फॉर्म जेपी आणि कॅप्टन विजेता भिडे तर वी बी. अशा प्रकारे जेपी आणि व्हीबी. जेपी म्हणजे जे इंटरव्ह्यू घेतोय इंटरव्ह्युअर आणि व्हीबी म्हणजे ज्याचा आपण इंटरव्ह्यू घेतोय. जेपी म्हणते गुड मॉर्निंग, वी आर सिम्पली प्रिव्हिलेज्ड अँड डिलाइटेड टू हॅव द प्रेझेन्स ऑफ द कॅप्टन ऑफ आवर स्टेट वुमेन्स क्रिकेट टीम विच वन द फायनल ऑफ द इंटर स्टेट सिरीज इन मुंबई लास्ट वीक. हॅलो विजेता, वेलकम टू आवर शो. तर अशा प्रकारे यांनी वेलकम वगैरे केलं आणि सांगितलं त्याचं की काय अचीवमेंट्स केले आहे आणि मग व्हीबी म्हणते थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. त्याच्या नंतर आपल्याला ह्याला आता पूर्ण पुढे जो आहे इंटरव्ह्यू करायचा आहे. कंटिन्यू द इंटरव्ह्यू ऍडिंग अबाउट 4 to 5 क्वेश्चन्स आन्सर्स. 4-5 क्वेश्चन आन्सर लिहून आणि कन्क्लूड करायचं तिला एका फेअरवेल मेसेज बरोबर. तर हे आता आपण पुढे बघूया. फॉर नाउ विल स्टार्ट विथ अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कॉम. बघा मुलांनो, जी आई असते ती ऍक्च्युली सुपर मॉमच असते, कोणची पण आई असो. कारण की ती इतके कामं करते, घराकरता, परिवाराकरता आणि त्यानंतर आपल्या मुलांकरता खूप काही करते, खूप त्यागही करते आणि त्यांच्याकरता सगळं करते जे ती करू शकते, जे आपलं बेस्ट असतं प्रत्येक आई. आणि ह्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीबची काही गोष्ट नसते. प्रत्येक आई आपल्या मुलाचं नेहमी भलंच चाहते. आता याच्यात काय आहे नेमकं हे तर आपण पुढे वाचूया. सगळ्यात आधी आपण मॅरी कॉमच्या बाबतीत वाचू की ती कुठे जन्मली, कसं तिचं शिक्षण वगैरे झालं हे आपण वाचणं सुरू करूया. There had to be one successful story if Indians were to survive in sports and we have that story now. जर भारतीयांना
जे आहे स्पोर्ट्समध्ये गेम्समध्ये सर्व्हाइव्ह करायचं, त्याच्यामध्ये टिकून राहायचंय, तर त्याच्यामध्ये एक कोणती स्टोरी अशी असली पाहिजे होती, सक्सेसफुल स्टोरी, यश गाथा कोणाची असली पाहिजे होती. आणि आता आपल्याजवळ अशी एक कहाणी आहे. Enough has been said about this great warrior who conquered the world. खूप झालं आता अशा लोकांच्या प्रशंसा करून, अशा लोकांचे गुणगान करून, ज्यांनी हे जग जिंकलं होतं. अशा जे हे वॉरियर्सच्या, ग्रेट वॉरियर्स, जे महान योद्धा होते, अशा लोकांचे खूप झाले आता गुणगान बखान. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मॅरी मॅन्टे कॉम, द कॉन्करर अँड द कॉमरेड. आता ही जी कहाणी आहे ही कशाबद्दल आहे? ही जी वॉरियर आहे, ही जी योद्धा आहे, ही अनेक कोणी नाही, ही मॅरी मॅन्टे कॉम. त्यांचं पूर्ण नाव होतं मॅरी मॅन्टे कॉम. ही कॉन्करर पण आहे आणि कॉमरेड पण आहे. शी इज फेम्ड एज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. तर ही जी मॅरी कॉम आहे, ही फेमस कशी झाली आहे? हिचं जे आहे प्रसिद्धी आहे ऍज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. 5दा हिने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन जिंकली आहे. आणि ओनली बॉक्सर, ही फक्त एक एकटी अशी बॉक्सर आहे टू विन अ मेडल, जिला की मेडल मिळालं आहे इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. प्रत्येक 6 चॅम्पियनशिप मध्ये तिला प्रत्येकदा जे आहे मेडल्स मिळाले आहेत. इन द 2012 ओलंपिक्स, जेव्हा 2012चे ऑलिम्पिक्स झाले होते, शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन बॉक्सर टू क्वालिफाय. तर ती पहिली अशी भारतीय जे आहे वुमेन बॉक्सर्स मध्ये होती, बायकांमध्ये बॉक्सर होती, टू क्वालिफाय, जिला की तिथे क्वालिफिकेशन झालं होतं तिचं. अँड विन अ ब्रॉन्झ मेडल, तिथे तिने एक ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक जिंकलं इन द 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. जे 51 kg फ्लायवेट कॅटेगरी होती बॉक्सिंगची, त्याच्यामध्ये तिने ब्रॉन्झ मेडल जिंकलं. हे खूप मोठी गोष्ट होती आपल्या भारताकरता. कॉम वॉज बॉर्न इन कांगथेई विलेज. कॉमचा जन्म कुठे झाला होता? कांगथेई गावात झाला होता. मोईरंग लमखाई इन चूरचंदपूर डिस्ट्रिक्ट. तर हे कुठे आहे? कांगथेई गाव जे आहे ते मोईरंग लमखई ही एक जागा आहे चूरचंदपूर डिस्ट्रिक्ट मध्ये. म्हणजे हे तुम्ही समजून घ्या की खूप आत गाव असतं ना, अगदी इंटिरियर गावांमध्ये अशा प्रकारच्या जागी तिचं जन्म झालं होतं. ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. मणिपूरमध्ये जे अगदी गावाचं मणिपूर होतं ईस्टर्न इंडियामध्ये, तिथे हिचा जन्म झाला कांगथेईमध्ये. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. ही एका गरीब फॅमिलीतनं येते, गरीब परिवारातनं. हर पेरेंट्स मांगटे टोनपा कॉम अँड मांगटे अखाम कॉम. ह्याचे जे पेरेंट्स आहेत त्यांचं नाव काय आहे? मांगटे टोनपा कॉम आणि मांगटे अखाम कॉम वर टेनेंट फार्मर्स. तर हे जे आहे हे फार्मर्स होते आहेत. आणि टेनेंट म्हणजे की जसं आपण टेनेंट आपण कुणाला म्हणतो जे की भाड्याने राहतात, तर टेनेंट फार्मर्स, तर अशा प्रकारे ते लोकांना पैसे दिले जात होते आणि ते कोणाच्या फार्म मध्ये जाऊन काम करत होते. तर इतकी म्हणजे इतके लोक गरीब होते. हु वर्कड इन झूम फील्ड्स. हे लोक कोणत्या फील्ड्स मध्ये? झूम फील्ड्स म्हणजे काय? फार्मिंग, शिफ्टिंग, कल्टिवेशन. तर अशा प्रकारे फार्मिंगचे फील्ड्स होते, इथे हे लोक काम करत होते. कॉम ग्रू अप इन हंबल सराउंडिंग्स. कॉमचं जे पालन पोषण झालं, जी ती वाढली ती हंबल सराउंडिंग्स म्हणजे काय? सिम्पल अँड पुअर कंडिशन्स. फार साध्या सुध्या आणि फारच एकदम जे आहे ह्याच्यात झाली, अगदी त्रासात आणि गरिबीत झाली आहे. म्हणून ती खूप जे म्हणतात ना की जमीनशी जुळलेली आहे. हेल्पिंग हर पेरेंट्स विथ फार्म रिलेटेड चोर्स. ती आपल्या आई वडिलांची हेल्प करत होती, जे फार्म रिलेटेड जितकेही काम राहत होते जे आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या कृषक हे फॅमिली होती तर त्याच्यामध्ये काम करत होती. गोइंग टू स्कूल, शाळेत जात होती. अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली. सुरुवातीला ही ॲथलेटिक्स सुद्धा शिकत होती. अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. आणि नंतर ती बॉक्सिंग शिकू लागली. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. आणि हिचे जे फादर होते, हिचे जे वडील होते, हे एक रेसलर होते, म्हणजे हे कुस्ती करत होते जेव्हा ते यंग होते, आपल्या यंग एज मध्ये. शी हॅड अन ईगर इंटरेस्ट इन एथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. तर तिला आपल्या लहानपणापासून एथलेटिक्स मध्ये जे आहे खूप इंटरेस्ट होता, खूप रुची होती. अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. तर हिला एथलेटिक्स मध्ये का इतका इंटरेस्ट होता? कारण की ह्यांच्या मणिपूरचा एक जे डिंको सिंग नावाचे एक होते, त्यांनी जे आहे 1998 मध्ये बँकॉक एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल त्यांना मिळाला होता. हे तिथलेच होते
आणि कॉम असं आठवण करते, रिकलेक्ट म्हणजे आठवण करते हे सगळ्या गोष्टी आणि सांगते. आणि त्याच्यानी खूप जे यंगस्टर्स होते, तेव्हाची युवा पिढी होती, सगळ्यांना खूप ते आदर्श मानत होते यांना, डिंको सिंगला. आणि त्याच्या कारणाने सगळेजण बॉक्सिंगमध्ये जायची सोचत होते. आणि म्हणून तिने पण सोचलं, की का ना मी पण एकदा ट्राय करू या ह्याच्यामध्ये. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये वाचूया. विल सी द वॉर्मिंग अप एक्सरसाइज जी आपली एक बाकी येते आता बघू. So now we will start with the interview of warming up exercise. Interviewer J Prasad JP, Captain Vijeta Bide VB. So JP, JP म्हणते जे इंटरव्ह्यूअर आहे, गुड मॉर्निंग, वी आर सिम्पली प्रिव्हिलेज, आम्ही खूप प्रिव्हिलेज आहो आणि प्रसन्न आहो टू हॅव द प्रेझेन्स ऑफ द कॅप्टन ऑफ आवर स्टेट वुमेन्स क्रिकेट टीम, की आमच्या बरोबर जे आहे जी कॅप्टन आहे आपल्या स्टेट वुमेन्स क्रिकेट टीमची ही आपल्या बरोबर आहे आज, विच वन द फायनल ऑफ द इंटर स्टेट सिरीज इन मुंबई लास्ट वीक, जिने की मागच्या वीक मध्ये इंटरस्टेट सिरीज ऑफ मुंबईमध्ये जिंकली होती, फायनल्स जिंकले होते त्याचे. हॅलो विजेता, वेलकम टू आवर शो. तर विजेताला हॅलो आणि वेलकम म्हणते ही बीबी. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी, मला बोलवायकरता थँक्स. आय एम रिअली ग्रेटफुल टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर रिकॉग्नायझिंग माय सर्व्हिसेस टू स्टेट वुमेन्स क्रिकेट टीम. ही म्हणते की मी खूप आभारी आहे महाराष्ट्र सरकारची की त्यांनी माझे जे आहे मला ओळखलं आणि मला अशा प्रकारचे स्टेट वुमेन क्रिकेट टीम मध्ये मला सेवा करायचा मौका दिला. JP, that's great. हे खूप चांगलं आहे. You have shown your talent and performance in this interstate series in Mumbai. तर ती म्हणते की तुम्ही तुमचा जो टॅलेंट आहे, प्रतिभा आहे आणि आपल्या परफॉर्मन्स आहे तो खूप छान दाखवलाय या मॅच मध्ये इथे मुंबईमध्ये. VB, that's right. The girls gave commendable performances, so the credit goes to the whole team. पहा, एक जो खरा कॅप्टन असतो ना, तर तो काय करतो, पूर्ण टीम जर टीमचं आहे तर टीमला घेऊन चालतो. तर ह्याच्यात ती काय करते की ती म्हणते हो हे ठीक आहे, पण सगळ्याच मुलींनी कमाल केला, मुलींच्या विना काही नसतं झालं, तर हा सगळा क्रेडिट या पूर्ण सर्व मुलींचा आहे. JP, डू यू थिंक रेग्युलर प्रॅक्टिस इज नीडेड ॲट द डोमेस्टिक लेवल? तर ही विचारते की काय तुम्हाला असं वाटतं की रेग्युलर प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस केली पाहिजे डोमेस्टिक लेवलवरती, म्हणजे छोट्या लेवलवरती सुद्धा? तर काय म्हणते आन्सर, येस ऑफ कोर्स, हो बिलकुल. मोर इम्पॉर्टंटली देर इज ह्यूज नीड फॉर मोर टुर्नामेंट्स, आणि ह्याच्यापेक्षा जास्त 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 टुर्नामेंट्स हो असे त्याची जास्त जरूरत आहे. अँड द डोमेस्टिक लेवल, सो दॅट द गर्ल्स कॅन इंटरमिंगल विथ द डिफरंट टॅलेंट्स इन क्रिकेट. तर डोमेस्टिक लेवलवरती अशा प्रकारचे जर प्रतियोगिता होत राहे तर मुली आरामाने इंटरमिंगल होतील आणि त्यांना आणि जास्त खेळायचा मौका मिळेल आणि आपला टॅलेंट दाखवू पावतील. JP, व्हॉट इज द रोल ऑफ अ कोच? एका कोचचा काय रोल असतो? कोच हेल्प्स अस टू डेव्हलप आवर गेम. कोच आम्हाला आमची जी गेम आहे ती डेव्हलप करायचा मौका देतो आणि त्याचे गुर सांगतो. ही गाईड्स अस ॲट एव्हरी स्टेज. तो आम्हाला प्रत्येक स्टेजवरती गाईड करतो आणि सांगतो. अँड सो वी हॅव रीच्ड अप टू दिस लेवल. आणि म्हणून आम्ही आज या लेवल पर्यंत पोहोचू पावलो. व्हॉट विल बी युअर नेक्स्ट मूव्ह अँड ड्रीम? तुमचा नेक्स्ट मूव्ह काय आहे? तुम्ही पुढे काय करणार आहे आणि तुमचं स्वप्न काय आहे? नाव वी विल प्रॅक्टिस फॉर द नॅशनल लेवल टुर्नामेंट्स. आता आम्ही नॅशनल लेवलच्या जे आहे राष्ट्रीय लेवलच्या टुर्नामेंट्स वरती फोकस करतो आहे आणि त्याच्याकरता प्रॅक्टिस करतोय. अँड ट्राय टू पुल ऑफ सम ट्रॉफीज फ्रॉम देअर ऑल्सो. आणि आम्ही प्रयत्न करतोय की तिथूनही आम्ही ट्रॉफी आणू. दॅट्स रिअली ग्रेट. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर क्रिकेटिंग कॅरियर. तर ती म्हणते की खूप खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे, खरंच छान आहे आणि ऑल द बेस्ट म्हणते त्यांच्या क्रिकेटिंग कॅरियर करता. VB, थँक्स अ लॉट. तर हे मी अगदी शॉर्ट मध्ये केलंय. तुम्ही अनेक ह्याच्यात प्रश्न उत्तर वाढवू शकता, अनेक सोचू शकता की अनेक ह्याच्यात काय प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट बघा, इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन नंबर 2 घेतलाय आता मी. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड फाइंड आउट द नेम ऑफ सिटीज अँड देअर इम्पॉर्टन्स इन मेरी कॉम्स लाईफ. आपल्याला काय करायचं याच्यात ना की कोणते कोणते सिटीज मेरी कॉमच्या लाईफ मध्ये, जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण होते, त्यांचे नाव लिहायचे. वन इज गिव्हन फॉर यू. एक ह्याच्यात दिलेलं कांथी. कांथी येतं आपण वाचलं होतं, मेरी कॉम्स बर्थ प्लेस. आता हे आता आपल्याला वाचायचं आहे, तरी ह्या एक्सरसाइज पार्ट आपण सुरू करतोच नेहमी, तर आपल्याला करायचाच होता. वेस्ट बेंगॉल रिजनल चॅम्पियनशिप तिथे ती जिंकली होती. पुणे, प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स विथ मेल बॉक्सर्स. पुण्याला तिने जे आहे काय केलं होतं, ऑलिम्पिक्स चं प्रिपरेशन केलं होतं, त्याची तयारी केली होती विथ मेल बॉक्सर्स, म्हणजे जे माणसं होते बॉक्सर्स त्यांच्या बरोबर. मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. तर अशा प्रकारे हे जे आहे जागा, हे सगळे तिच्या जीवनात फार महत्व ठेवतात. तर आजचा सेशन तर इथे आपला आता फिनिश व्हायला येतोय.
आपण मॅरी कॉमच्या बाबतीत अनेक जे आहे जाणकारी घेऊ आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.